नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा आजचा जो काही शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय मित्रांनो आपण येथे पाहू शकतात. तर यामध्ये परिच्छेद क्रमांक 2 मधील 2.5 ब येथील त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन किंवा वार्ड भागात CSC SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे नागरिकांना B2C सेवा प्रदान करत असलेली आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात. वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्रेही CSC SPV व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील. त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु जो CSC SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन किंवा वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल अशी व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. तर यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी MSCIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज म्हणजेच NILIT संस्थेमार्फत राबविलेला कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट म्हणजे CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील, अन्यथा सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल. सदर अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड असावे. त्याचप्रमाणे नंबर 3 ला आपण पाहू शकतात. तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावं व सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे असे वाचावे. तसेच परिच्छेद क्रमांक 2 मधील 2.5 क येथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जाची छाननी CSC SPV यांच्या जिल्हा समन्वयाकडून करून घ्यावी. जिल्हा समन्वयकांनी अशा अर्जाची छाननी करावी व परिशिष्ट ब मधील नमुन्यात माहिती भरून अहवाल सादर करावा. दिनांक 23/8/2002 च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर अहवाल ठेवून केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये BRC म्हणजेच बिझनेस टू सिटीजनचे अधिक व्यवहार केलेले असतील अशी संख्या अशा कॉमन सर्व्हिस सेंटरचा आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्जा पात्रतेसाठी प्राधान्याने विचार करावा. याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय हा अंतिम राहील. तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल. तर आपण येथे पाहू शकता. तर यामध्ये 100 गुणांची विभागणी यामध्ये करण्यात आलेली आहे. तर कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास त्यास 30 गुण, त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण, CSC केंद्र असल्यास 25 गुण, समितीकडील मुलाखतीचे गुण असल्यास 20 गुण. त्याचप्रमाणे मुलाखतींच्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे राहील. तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण. त्याचप्रमाणे आपण येथे ही जी काही माहिती आहे ही माहिती येथे पाहू शकता. तर मित्रांनो, हा जो काही शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आपण एकदा व्यवस्थितपणे काळजीपूर्वक येथे एकदा वाचून घ्या. हा आपणास आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज हा करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे याच्या ज्या काही अटी शर्ती आहे या अटी शर्ती आपण यामध्ये एकदा वाचून घ्या.